आणि घंटी नक्की वाजवा। रामकृष्ण हरी। गेली 2 वर्षापासून वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातली तत्वनिष्ठ मंडळी वारीची वाट पाहत होते। गेली 2 वर्ष वारकरी वारीची वाट पाहत होता, याच्यात नवल नाही। वारकऱ्याच्या गळ्यातला टाळ सुद्धा, वारकऱ्याच्या गळ्यातला मृदुंग सुद्धा खऱ्या अर्थानं वारीची वाट पाहत होता। वारकरी 2 वर्ष वारीसाठी रडला, याच्यात काहीही नवल नाही। विटेवरती उभा असणारा देव सुद्धा वारकऱ्याची गेली 2 वर्ष वाट पाहत होता। भगवंताने आपल्याला 2 वर्षानंतर कोरोनाच्या कालखंडातून जिवंत ठेवले। ही भगवंताची आपल्यावर सर्वांवर खूप मोठी कृपा आहे आणि भगवंताच्या कृपेने आता जर आपण जगलो असाल तर आता आपल्या पायांनी वारी घडली पाहिजे, या अनुषंगानं आम्ही वारकरी संप्रदायातली ही सगळी मंडळी या वर्षी वारीमध्ये आहोत। त्या वारीचा आनंद फार प्रेमानं या ठिकाणी उपभोगतो आहोत। या ठिकाणी सबंध जीवन वारकरी संप्रदायाला दिलेली ही मंडळी आहे। काहींनी आपलं जीवन मृदुंग कलेसाठी समर्पित केलं आहे, काहींनी आपलं जीवन गायन कलेसाठी समर्पित केलं आहे, काहींनी आपलं जीवन ज्ञानेश्वरीसाठी भागवतासाठी समर्पण देणारी ही सगळी मंडळी आहेत। आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी हा वारीचा अनुभव आणि आनंद घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे आणि गेली अनेक दिवसापासून या वारीमध्ये सहभागी आहे। त्याचा आनंद आम्ही घेत आहोत। भगवंताने आम्हाला जिवंत ठेवलं आहे आणि ही वारी आम्हाला डोळ्यानं यावर्षी पाहायला मिळाली, हे आमचं सर्वांचं सौभाग्य आहे। रामकृष्ण हरी। देवालाही हा आनंद मिळू शकत नाही असा आनंद आम्हा वारकऱ्याला मिळतोय। स्वर्गीची अमर इच्छिताची देवान मृत्यू लोकी व्हावा जलमामा, या न्यायाने त्यांना जो आनंद मिळत नाही तो आनंद इथं वारकऱ्यांच्या रूपात मिळू शकतोय। क्या बात आहे। आज देवता लोक सुद्धा खऱ्या अर्थानं हा सोहळा पाहून त्यांना सुद्धा फार वाईट वाटत असेल। आम्ही त्यांना हिनवतो, बघा तुम्हाला सुद्धा स्वर्गात जरी राहत असेल तर हा आनंद नाही। आणि याचबरोबर या सगळ्यांना हो खरंच 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा।